बाबतचं धक्कादायक वास्तव मांडलं। विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या फैलावावर विस्तृत चर्चा झाली। राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या फैलावाचं मोठं आव्हान आहे असं खळबळजनक वास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ड्रग्ज माफिया नवीन जिचकरनं ऑस्ट्रेलियात हायड्रो गांजाची निर्मिती केली असं त्यांनी वास्तव सभागृहात मांडलं। ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून हायड्रो गांजाची निर्मिती केली जाते। हायड्रो गांजाच्या तस्करीत पोस्टाचे कर्मचारी पोलिसांचाही सहभाग असल्याचं आढळून आलंय। अंमली पदार्थ तस्करीतील पोलिसांचं निलंबन करण्यात आलं तर काही जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली। धक्कादायक म्हणजे या तस्करीत शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही वापर झाल्याचं दिसून येतंय। अखेरच्या स्टेजच्या कॅन्सर रुग्णांवर कारवाई करता येत नाही, त्यामुळे त्यांचा वापर केल्याचं दिसतंय। केवळ तस्कर नाही तर पुढील लिंक शोधणंही अनिवार्य असल्याचं फडणवीस म्हणाले। हा एक नवीन जिचकर नावाचा एक व्यक्ती आहे जो हा हायड्रो गांजाचं काम करत होता। याने आपल्याकडनं पळून गेला। पळून गेल्यानंतर याने ऑस्ट्रेलियामध्ये बंताव नावाचं एक आयलंड विकत घेतलं आणि ते आयलंड विकत घेऊन ऑस्ट्रेलियन पासपोर्ट मिळवला आणि त्यानंतर तो थायलंड आणि US मधनं हायड्रो गांजा आपल्याकडे या माध्यमातनं कुरिअरच्या माध्यमातनं पाठवत होता। त्याच्यावर कारवाई झाली। पोलिसांनी कारवाई केल्यानंतर असं लक्षात आलं त्यांनी पाठवलेला जो काही गांजा होता, हायड्रो जे काही होतं ते पोस्टनी त्यांनी पाठवलं। त्यात पोस्टाचे लोक सापडले, ते अरेस्ट आपण केले। त्यांनी पैसे घेतले, त्यांनी क्लिअरन्स दिला। मग कस्टमच्या लोकांनीही पैसे घेऊन क्लिअरन्स दिला, तेही सापडले, त्यांनाही अरेस्ट केलं। आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली 2 पोलीस हे त्याच्यामध्ये सामील आहेत, त्यांना आता बडतर्फ आपण केलं। त्यामुळे आपल्या लोकांनी आणि एवढं सगळं करून नवीन जिचकरला तिथे जाऊन पकडून आपल्या पोलिसांनी आणलं। त्यामुळे या संदर्भातली पोलिसांची पॉलिसी झिरो टॉलरन्सचीच आहे। मोठ्या प्रमाणात हे काम चाललेलं आहे। 5 दिवसापूर्वी इंटेलिजन्सच्या आधारावर 2 इंडोनेशियन नागरिकांना या ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास 21 किलो हायड्रो गांजा म्हणजे 21,55,00,000 रुपये किमतीचा हा अटक करण्यात आलेला आहे। ही मंडळी अटकेत जातात, बाहेर येतात, 4 महिन्यांनी पुन्हा तोच व्यवसाय सुरू करतात आणि म्हणूनच आता या अधिवेशनामध्ये आम्ही एक अमेंडमेंट आणतो आणि त्या अमेंडमेंटच्या आधारावर अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे त्याच्यामध्ये केवळ NDPS नाही तर मकोकाच्या अंतर्गत त्यांना अटक करण्याचा निर्णय आपण केलेला आहे। आपण पोलीस स्टेशन लेव्हलवर पहिल्यांदा पदांची निर्मिती घेतली, आता ती पदं देखील भरलेली आहेत। म्हणजे तिथलं जे युनिट आहे त्या युनिटमध्ये युनिटचा प्रमुख आणि त्याच्यासोबत युनिटमधले अंमलदार असं पूर्ण युनिट तयार केलेलं आहे। शाळा आणि कॉलेजेसच्या जवळ मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे। एकट्या मुंबईमध्ये 2000 पेक्षा जास्त अशा प्रकारच्या पानटपऱ्या किंवा जे शाळा कॉलेजेसच्या जवळ होते आणि जिथे संशयित अशा प्रकारचा व्यवहार चालतो, केवळ त्या ठिकाणी त्यांच्यावर धाडस टाकण्यात आले नाही तर त्यांना त्या ठिकाणून त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकण्यात आलेलं आहे। मागच्या काळात आपल्या लक्षात आलं की आपल्या बाजूचे जे आपले शत्रू देश आहेत ते लोक कधी नेपाळच्या मार्गाने, कधी अजून बांगलादेशच्या मार्गाने, अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे ते पुश करण्याचा प्रयत्न करतात। तर त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती आपण करतो। एवढंच मी आज सांगतो की अतिशय सिरियसली इंटरस्टेट कोऑर्डिनेशन देखील आता सुरू झालेलं आहे। एक गोष्ट अजून आपण आता याच्यामध्ये सक्ती जी केलेली आहे की पूर्वी पेडलर पकडायचो, तो आत जायचा, 2 महिने 3 महिने 6 महिने राहायचा, बाहेर यायचा। आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून काढणं कंपल्सरी केलं आहे। त्यामुळे त्याच्या माध्यमातून आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज जे आहे ते त्याचं शोधून काढतो आहोत आणि त्यातनं खरे जे प्रिपरेटर्स आहेत किंवा जे खरे कल्प्रिट आहेत त्यांना देखील पकडण्याचं काम चाललेलं आहे। तर नवीन जिचकरची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती, तो कशा पद्धतीने गांजा पाठवत होता आपण पाहूया। ड्रग्ज माफिया नवीन जिचकरनं ऑस्ट्रेलियात तयार हा हायड्रो गांजा केला होता। ऑस्ट्रेलियात नवीन जिचकरनं एक बेट खरेदी करून तिथे नवं ड्रग्ज तयार केलं।
ऑस्ट्रेलियात निर्मिती करून भारतात हायड्रो गांजाची विक्री केली. ड्रग्ज तस्करीत पोस्ट कर्मचारी आणि पोलिसांचाही सहभाग असल्याचं उघडकीस आलं. सिंथेटिक ड्रग्ज काही ठिकाणी कढईत देखील तयार केलं जातं. आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट शत्रू देशांचीही तस्करीसाठी त्यानं मदत घेतली. तस्करीसाठी अखेरच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांची देखील त्यानं मदत घेतली.